नमस्कार मित्रांनो. मीन जी रास आहे ही 7.5मध्ये आलेली आहे आणि त्याचे अनुभव गेल्या 5-6 महिन्यामध्ये तुम्ही पाहतच आहात. खास करून मानसिकतेच्या दृष्टीने त्याचे अनुभव अगदी जवळून तुम्ही घेतलेले असतील आणि आता सुद्धा घेता. आता या जोडीला गेल्या 1 महिन्यापासून जो मंगळ आहे हा सुद्धा तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. या दरम्यान तुमचे जे मनातले जे व्यवहार आहेत किंवा मानसिकता ही अगदी टोकाची झालेली आहे आणि त्याचा पहिला परिणाम वैवाहिक जीवनावरती तुम्ही बघितलेला असेल. छोट्या मोठ्या कारणाने मनावरचा तोल जाणं, चिडचिडपणा, एक्स्ट्रीम नेचर हा काय तुमचा स्वभाव नाही आहे, परंतु गेल्या 1-6 महिन्यामध्ये तुम्ही अशा प्रकारचे अनुभव बऱ्याच प्रमाणात घेतलेले आहे. आता याच जोडीला ग्रहण जे आहे हे ग्रहण सुद्धा तुमच्या व्ययस्थानामध्ये होत आहे. अर्थात त्याचे सुद्धा प्रभाव तुम्हाला मिळणारच आहे आणि त्या आणखीन एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे गुरुचं बळ सुद्धा तुम्हाला नाहीये. तर अर्थात या सगळ्या परिस्थितीमध्ये नेमकं तुम्हाला काय करायला हवं, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामुळे ग्रहण तर होईल ते त्याचा परिणाम दाखवते, परंतु तुम्ही अशा कोणत्या गोष्टी करायला हव्यात की जेणेकरून या ग्रहण कालावधीमध्ये तुम्ही फसणार नाहीत किंवा फसवले जाणार नाहीत. लक्षात घ्या, तुमची जी राशी आहे ही थोडीशी आस्तिक आहे, भावनेवर चालणारी रास आहे, ट्रस्टवर्दी आहे किंवा नशिबावर काही गोष्टी तुम्ही सोडून जाता. या सगळ्या गोष्टीला थोड्याशा बाजूला ठेवायला हवं, थोडंसं प्रॅक्टिकल राहायला हवं. मित्रमंडळी संपूर्ण या 7.5मध्ये तुम्हाला हा विचार अतिशय महत्त्वाचा राहील. प्रॅक्टिकल राहा, ज्या गोष्टी समोर दिसतील त्या गोष्टींचा विश्वास ठेवा. फक्त आणि फक्त फॅन्टसी किंवा स्वप्नमय दुनियेमध्ये रमवू नका, कारण अशा प्रकारची ग्रहणं किंवा अशा प्रकारचे योग हे वारंवार येते, खास करून 7.5मध्ये. आणि जर का तुम्ही गाफील राहिलात तर त्याचे टोकाचे परिणाम तुम्हाला मिळू शकतील. काही प्रमाणात तुम्हाला याचे अनुभव आलेलेच असतील. गेल्या 1-1.25 महिन्यामध्ये तुम्ही असा अनुभव घेतलेला असेल. छोट्या छोट्या कारणामुळे मानसिक तोल जाणं, गोष्टी टोकाच्या करणं, चिडचिडेपणा होणं, नैराश्य वृत्ती आणि विवाहित असाल तर त्याचं परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावर सुद्धा तुम्ही बघितलेले असतील. याचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही भावनेच्या आहारी जाऊन काही कामं करत आहात किंवा काही निर्णय घेत आहात, तसं अजिबात करू नका. ग्रहण कालावधीमध्ये त्याचं बेसिक असंच असतं की तुमचे अंदाज चुकतात. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. अर्थात याचा पण अनुभव तुम्ही घेतलेला असेल. ग्रहण कालावधीमध्ये घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त आहे. व्ययस्थानामध्ये तुमचं ग्रहण जे आहे चंद्रग्रहण ते होणार आहे. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात तुम्हाला अशा प्रकारचे काही प्रलोभनं समोर येते की ज्यामुळे तुम्हाला वाटेल की हा निर्णय घेतला तर कदाचित आपल्या जीवनातली जी सर्व दुःख आहेत ती नाश होतील, परंतु प्रत्यक्षात तसं होणार नाही. ग्रहण कालावधी संपल्यानंतर तुम्हाला जाणवू की आपण घेतलेले निर्णय किती चुकीचे होते. तर या दरम्यान बेसिकली कुठल्याही प्रकारचे निर्णय घेऊ नका आणि जर का निर्णय घ्यायचीच तशी वेळ आली तर प्रॅक्टिकल राहा. म्हणजे फक्त आणि फक्त नशिबाच्या आधारावर म्हणजे किंवा तुम्हाला वाटतं म्हणून निर्णय घेऊ नका, तुमचे अंदाज चुकू शकतील. पैशाच्या देवघेवीच्या बाबतीमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या गोष्टी, कुणाला जामीन राहणं किंवा ट्रस्टवर तुम्ही जास्त विश्वासू आहात, समोरच्यावरती लवकर विश्वास ठेवता, या सगळ्या गोष्टीपासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. लक्षात घ्या, ज्यावेळेस तुमचा कालावधी वाईट असतो त्यावेळेस स्वतःहून कुठले निर्णय फक्त आणि फक्त कॉन्फिडन्सवरती किंवा भाग्यावरती विसंबून राहून घेऊ नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे जे ताणतणाव आहेत त्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. आणि या संपूर्ण ग्रहण कालावधीमध्ये जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल ज्या संदर्भात अजिबात गाफील राहू नका. आता मी कार्यक्षेत्र म्हणतो याचा अर्थ जे तरुण आहेत किंवा जे जॉब करतात किंवा बिझनेस करतात त्यांच्यासाठी त्यांचं कार्यक्षेत्र, जे विद्यार्थी वर्ग आहे त्याच्यासाठी त्यांचा अभ्यास किंवा त्याचा स्टडी, ज्या गृहिणी त्याच्यासाठी त्यांचा संसार. तर या संदर्भात गाफील राहू नका. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये थोडंसं डोळ्यात तेल घालून त्या गोष्टीवर बघा, प्रॅक्टिकल निर्णय घ्या, गोष्टी सरळ सरळ ठेवा आणि ट्रान्सपरन्सी दाखवा. हे जर काय तुम्ही घेतलं म्हणजे पारदर्शकता ही तुमच्या व्यवहारामध्ये तुमच्या निर्णयामध्ये असायला हवी. या दरम्यान तुम्ही गोष्टी केल्या तर अर्थातच ग्रहण किंवा 7.5 ह्याचे प्रभाव दिसतीलच, परंतु तुम्ही आणखीन घेतलेल्या वेगळ्या निर्णयामुळे ते प्रभाव जास्त गंभीर होणार नाही, की जेणेकरून तुम्हाला गोष्टी बऱ्याचशा सहनीय होतील. बुडात सूचीची रास आहे थोडीशी आपण भावूक म्हणतात, छोट्या छोट्या गोष्टींचा जास्त विचार करतात, परंतु तुमचा कालावधी चांगला नाही आहे त्याच्यामुळे फार काय विचार करू नका. गोष्टी प्रत्यक्ष करण्याचा विचार करा आणि निर्णय हे अगदी डोळे उघडे ठेवून घ्या, कारण कालावधी चांगला नाहीये, गोष्टी तुमच्यासाठी टोकाच्या होऊ शकतील. याचप्रमाणे जर का तुमचं कुंभ लग्न असेल आणि जर का तुमचं मीन लग्न असेल आणि तुमची कुंभ रास असेल तर लक्षात घ्या, फसण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. फसलं जाणं, फसवलं जाणं अशा प्रकारचे अनुभव येतील.
आणि जर का तुमचं मीन लग्न असेल आणि तुमची रास समजा सिंह असेल म्हणजे षष्ठात चंद्र असेल, तर त्याने सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. खास करून आरोग्य आणि जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले जे अनुभव असतील ते टोकात येण्याची शक्यता आहे. आता इथे आणखी एक गोष्ट की जे ग्रहण आहे ते संपूर्णपणे वाईट जाईल का? तर संपूर्णपणे वाईट जाणार नाही. पण ते कोणाला? ज्या व्यक्ती धार्मिक किंवा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे, याच्याकरता हे जे ग्रहण आहे ते बऱ्याच प्रमाणात चांगलं राहणार आहे. त्यांना धार्मिक आणि आध्यात्मिक अनुभव येतील. अर्थात त्यांच्यासाठीच त्या गोष्टी चाललेल्या असतात, मग त्याच्यासाठी ते प्रमाण आहे. तर त्यांच्याकरता ह्या गोष्टी महत्त्वाच्या राहतील. म्हणजे ग्रहण आहे त्यांना अशा प्रकारचे धार्मिक आणि आध्यात्मिक अनुभव निश्चित प्रकारे येतील. साधारणतः तुम्हाला 5-6 तारखेपासून ते जवळ 14-15 तारखेपर्यंत सांभाळायला हवं. अर्थात तुमची जी राशी आहे ती 7.5मध्ये चाललेली आहे. त्यामुळे माझ्या मते संपूर्ण महिना जर का तुम्ही सांभाळला आत्ताच्या सांगितलेल्या गोष्टी, तर जे प्रभाव किंवा जे परिणाम आहेत हे टोकाचे होणार नाही. तर मित्रांनो, हे होतं मीन रास किंवा मीन लग्न याच्याकरता ग्रहणाचे जे प्रभाव परिणाम आहेत हे कशा प्रकारचे होतील या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.